जळगावच्या परधाडे गावाजवळ झालेल्या रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू तर 25 जण जखमी। मृतकांमधील काही जण नेपाळचे तर काही बिहार आणि उत्तर प्रदेशचे। जळगावच्या परधाडे गावाजवळ रेल्वेची दुर्घटना आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे भीतीपोटी पुष्पक एक्सप्रेसमधून काही प्रवाशांच्या उड्या समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेस खाली आल्यामुळे अनेक जण चिरडले। जळगावच्या परधाडेमधील रेल्वे दुर्घटनेचा व्हिडिओ समोर पुष्पक एक्सप्रेसमधून आग लागल्याच्या अफवेच्या नंतर प्रवाशांच्या उड्या। रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा टाहो अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये आढळल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणं कठीण। जळगाव दुर्घटनेची पुष्पक एक्सप्रेसमधल्या प्रत्यक्ष दुर्घटना बघणाऱ्या प्रवाशांनी सांगितला घटनेचा थरार, आग लागल्याची अफवा आणि त्यानंतर दुर्घटना घडल्याची प्रतिक्रिया। जळगाव रेल्वे दुर्घटनेमधल्या मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांच्या मदतीची घोषणा तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल। जळगाव दुर्घटनेमधल्या जखमींवरती तातडीनं योग्य उपचार करण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना, मृतांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली। जळगाव रेल्वे अपघात दुर्दैवी, मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदनशील, बाधितांना सर्वतोपरी मदत सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्स पोस्ट। जळगाव रेल्वे दुर्घटनेमधल्या मृतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वाहिली श्रद्धांजली, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शहांनी घेतली दुर्घटनेची माहिती। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून जळगाव रेल्वे दुर्घटनेवरती शोक व्यक्त, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत फोनवरून चर्चा केली। जळगाव अपघाताची दुर्घटना मनाला हेलावून टाकणारी, अफवा पसरवणाऱ्याची मंत्रालयाकडून उच्चस्तरीय चौकशी होणार, बावनकुळेंचं वक्तव्य। जळगावमधील रेल्वे दुर्घटनेच्या नंतर मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून परिस्थितीचा आढावा, जिल्हाधिकारी, रेल्वे पोलीस यांच्याकडून घेतली माहिती। जळगावमधील रेल्वे घटना ही दुर्दैवी, नाना पटोलेंची प्रतिक्रिया, मोदी सरकारच्या काळामध्ये लोकांचा जीव स्वस्त झालाय, पटोलेंचा निशाणा। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज शिवसेनेचे 2 मेळावे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये ठाकरे सेनेचा महामेळावा तर शिंदे मेळाव्यामधून कोणावरती गरजणार याकडे लक्ष। शिंदेंच्या शिवसेनेचा आज बीकेसी मैदानामध्ये विजयोत्सव, गायक अवधूत गुप्ते आणि सोनू निगम यांच्या कॉन्सर्टचं आयोजन। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने अंधेरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा, यावेळी उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा टीझर सुद्धा प्रदर्शित, मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा टीझर। रिगल सिनेमाजवळील बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उद्धव ठाकरेंनी केलं अभिवादन, आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्यासह किशोरी पेडणेकर यांची सुद्धा उपस्थिती। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे सरकार आहे तर त्यांनी बाळासाहेबांचा सन्मान भारतरत्न देऊन केला पाहिजे, अरविंद सावंत यांची मागणी। माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचं बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन, बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं राणेंची भावनिक पोस्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर काढणार आभार यात्रा, उद्यापासून आभार यात्रेला सुरुवात, लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे आभार मानणार। पुण्यामधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज पुरस्कार वितरण सोहळा, सोहळ्याला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती येणार। दावोसमध्ये 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार, यामधून 15 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती। ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट, दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दरम्यान भेट, ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक या क्षेत्राच्या संदर्भात चर्चा। दावोसमध्ये लोन्झा कंपनीचे ग्रुप चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर जर्जे जानेझको यांची मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांशी चर्चा, महाराष्ट्रामध्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्याविषयी चर्चा। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उद्या मुंबईच्या दौऱ्यावर, सहकार विभागाच्या वतीनं गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक।
आमदार उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार. 25 जानेवारीला दिल्लीमधल्या जंतर मंतर इथे करणार ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन. महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीनं 10% जागा द्याव्यात, अन्यथा स्वबळावरती लढणार. रिपाई आठवले गटाचा महायुतीला इशारा. महानगरपालिका निवडणुकीच्या नंतर लाडकी बहीण योजना बंद होणार. आदित्य ठाकरे यांचा दावा. अपात्र बहिणींची संख्या वाढवून भाजप योजना बंद पाडेल. आदित्य ठाकरेंचा आरोप. सरकार कोणाचेही पैसे परत घेणार नाही. स्वतःहून पैसे परत करतील त्यांचेच पैसे सरकारी तिजोरीमध्ये जमा होणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंची लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात प्रतिक्रिया. वाल्मी कराडच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. बीड खंडणीच्या प्रकरणी वाल्मी कराड अटकेत. वाल्मी कराड बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल. पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात. सैफ प्रकरणामध्ये आरोपीला तात्काळ अटक. मात्र बीड प्रकरणामध्ये 42 दिवसांच्या नंतर सुद्धा एक आरोपी सापडला नाही. यंत्रणेला लाज वाटली पाहिजे. ऑल इंडिया पॅन्थरचे अध्यक्ष दीपक केदार यांची सरकारवर टीका. सैफरच्या हल्ल्याच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला आज वांद्रे कोर्टामध्ये हजर केलं जाईल. तपासासाठी आरोपीची 5 दिवस कस्टडी मागितली जाण्याची शक्यता. सैफ अली खानवरच्या चाकू हल्ल्याचं प्रकरण. वांद्रे तलाव परिसरामधून चाकूचा तिसरा तुकडा सुद्धा सापडला. आरोपीद्वारे पोलिसांनी शोधला चाकूचा तुकडा. सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये वांद्रे पोलिसांकडून वरळी कोळीवाड्यामधील सलून मालकाची सुद्धा चौकशी. आरोपीनं ओळख लपवण्यासाठी केस कापले होते. सूत्रांची माहिती. सैफरच्या हल्ल्याच्या प्रकरणी वांद्रे पोलिसांकडून एका रिक्षा चालकाची चौकशी. रिक्षा चालकानं आरोपीला वांद्रे तलाव परिसरामध्ये पाहिलं होतं. सूत्रांची माहिती. अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेबो डिसोजा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांना धमकी. राजपाल यादव यांच्या तक्रारीच्या नंतर पोलिसांकडून एफआयआर दाखल. कपिल शर्माला सुद्धा जीवे मारण्याची धमकी. या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धारावी पुनर्विकास प्रकल्पाद्वारे विस्थापित झालेल्यांची मुलुंडमधल्या मिठागराची जागा देण्यावरती शिक्कामोर्तब. डीपीपीपीएलने 58.5 एकर जमिनीसाठी 319 कोटी केंद्र सरकारला दिल्याची माहिती. माडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांची 5 फेब्रुवारीला सोडत. राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये ऑनलाईन सोडत. राज्य रस्ते परिवहन महामंडळाची आज महत्वाची बैठक. 2 ते 3 कोटींचा दैनंदिन तोटा कमी करण्यासाठी एसटीच्या भाडेवाढी संदर्भात निर्णय. मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक उत्पन्नामधून डिसेंबर 2024 पर्यंत 5,570 कोटी रुपयांची कमाई. यंदा 3.15% वाढ. मुंबई मेट्रो मार्ग 4 प्रकल्पाच्या स्थापत्य खर्चामध्ये तब्बल 1,274 कोटी रुपयांची वाढ. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च हा 15,800 कोटींच्या घरात. ठाण्यामध्ये रेझिंग डे सप्ताहामध्ये आजीच्या रस्ता सुरक्षाबाबतच्या गोष्टी पुस्तकाचं प्रकाशन. पुस्तकात वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात जनजागृती. ठाणे पालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानामध्ये पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. खबरदारी म्हणून कोपरी परिसरामधल्या चिकन मटणाची दुकानं 5 फेब्रुवारीपर्यंत बंद. पुण्यामध्ये गुलेनबॅरी सिंड्रोमचा धोका वाढला. रुग्णांची संख्या 59 वर. 2 दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेमधल्या गैरप्रकार टाळण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करण्याची राज्य समितीची शिफारस. तसंच बोगस पीक विमा उतरवणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी. बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याच्या कृषी विभागाच्या सूचना. पीक विमा योजनेमधल्या भ्रष्टाचाराची एबीपी माझानं केली होती पोलखोल. पुण्यामध्ये कोयता गँगचा धुमाकूळ. बीटी कवडे रोड परिसरामध्ये टोळक्याकडून 15 ते 20 गाड्यांची तोडफोड. दारूच्या नशेमध्ये धिंगाणा. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं जप्त केले 21 लाख रुपयांचं अफीम. राजस्थानमधून आलेल्या नथुराम नावाच्या तरुणाला केली अटक.
नायगावच्या बापाणे परिसरामध्ये जमिनीच्या वादामधून गोळीबाराची घटना, 6 जण जखमी. गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईरसह अन्य 6 जणांना अटक, तर गोळीबारामध्ये वापरण्यात आलेली बंदूक सुद्धा जप्त. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यामधल्या जुनेवाडी गावाच्या लगत बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटलं, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्याची तस्करी करणाऱ्यांना 2 जणांना अटक, 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्याच्या बिबवेवाडी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड. बिबवेवाडी परिसरामध्ये बार कर्मचाऱ्यांकडून तरुणांना बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करत धिंडही काढली. नांदेडच्या आनंदनगर भागामध्ये एका युवकावरती प्राणघातक हल्ला, हल्लेखोर आणि जखमी युवकाची ओळख पटली नाही, पोलिसांकडून तपास सुरू. यवतमाळमध्ये कत्तलीसाठी 56 जनावरं कोंबून नेणारं वाहन पांढरकवडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेलंगणामध्ये जनावरं कत्तलीसाठी दिली जात होती. जनावरं आणि वाहनासह 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोन्याला पुन्हा एकदा झळाळी. 2025 मध्ये पहिल्यांदा सोनं 80,000 रुपयांच्या पार, प्रतितोळा 81,800 रुपयांचा दर. नितीश कुमार यांचा पंतप्रधान मोदींना झटका. मणिपूरमधील भाजप सरकारला असलेला पाठिंबा नितीश कुमार यांनी काढून घेतला, मात्र सरकार बहुमतामध्ये असल्याने धोका नाही. पूनम अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी घोटाळ्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक. 3 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी. इस्रोनं उपग्रहांचा वापर करून उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची छायाचित्र टिपली. इस्रोच्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरच्या संकेतस्थळावरती छायाचित्र प्रकाशित. आजपासून रणजी ट्रॉफीची दुसरी फेरी सुरू होईल. रणजी ट्रॉफीमध्ये बऱ्याच काळाच्या नंतर स्टारची परेड सुद्धा दिसेल. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुमारे 17,000 सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील. 19 फेब्रुवारीपासून कराची, लाहोर आणि रावळपिंडीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना. कोलकाता T20मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय. अभिषेक शर्माच्या विस्फोटक अर्धशतकाच्या जोरावरती भारतानं इंग्लंडचा 7 गडी राखून केला पराभव. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच T20 सामन्यामध्ये अर्शदीप सिंगने घडवला इतिहास. अर्शदीपने पहिल्या 2 षटकांमध्ये 2 विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटवरती टाकलं. पहिल्या T20 सामन्यामध्ये अभिषेक शर्मानं मोडला युवराज सिंगचा विक्रम. 133 धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीर अभिषेक शर्माची 79 धावांची दमदार खेळी. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित विकी कौशल अभिनीत छावा चित्रपटामध्ये अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत. अक्षयचा लूक निर्मात्यांनी केला प्रसिद्ध. 14 फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होणार. मी वर्सेस मी हे नवं नाटक लवकरच रंगभूमीवर. अभिनेता दीक्षित दाते, शिल्पा तुळसकर, ऋषिकेश जोशी या नाटकामध्ये एकत्र दिसतील. 25 जानेवारीला चिंचवड, 26 जानेवारीला हडपसर आणि 30 जानेवारीला ठाण्यामध्ये नाटकाचा प्रयोग. सयाजी शिंदे 22 वर्षांनी पुन्हा एकदा मराठी नाटकामध्ये दिसतील. सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या नव्या नाटकासाठी सयाजी शिंदे आणि दिग्दर्शक अजित भुरे एकत्र येतील. लवकरच नाटकाचा शुभारंभ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.